घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावेश भिडेंवरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। भाजपनं शिवसेना ठाकरे पक्षावर गंभीर आरोप केलेत, तर उद्धव ठाकरेंसोबतचा भावेश भिडेंचा फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट केलाय आणि तिखट सवाल जे ते उपस्थित केलेले आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पुष्पहार देऊन भावेश भिडेंचा सत्कार केल्याचा फोटो राम कदमांनी टाकलेला आहे। पाहुयात राम कदमांनी नेमकं काय म्हटलंय। दरम्यान राम कदम यांच्या आरोपांवर संजय राऊतांनी देखील उत्तर दिलेलं आहे, आपण पाहूया। या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहे। काय पराक्रम केलाय भावेश भिडेने। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कोण लागतो हा तुमचा, काय संबंध आहेत याच्या आणि उबाटाचे। आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे, पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही। कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटाची खिचडी तुम्ही खाल्ली, त्यात तुम्ही पैसे कमवले, तडफडून मेलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले। वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना। मी जे म्हणतोय ह्यावर बोला 800 कोटीच्या भ्रष्टाचारावर, यांना कोणी परवानगी दिली? होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे। गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं। भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे। त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार।